संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसह राम मंदिर दानचोरी मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरणार. दिल्लीनंतर सीजेपीची महाराष्ट्रात आंदोलनाची तयारी. टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याची शक्यता. परीक्षांवरील गैरव्यवहाराचे देशभरात 178 खटले 2 दशकांपासून प्रलंबित. प्रकरणांचा तपास पूर्ण होऊनही कोर्टात अद्याप सुनावणी नाही. सीबीआय आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद, तर धर्मांतरासाठी 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज बंधनकारक. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, आता फक्त घोषणा बाकी. पक्षप्रवेश सोहळ्यात गोगावलेंचा दावा. आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट स्थायी समितीच्या बैठकीत. महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक बैठकीत. अंगावर शाल आणि कानावर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित. भंडाऱ्यात आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी. पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित. संसद परिसरात परिधान केलेल्या साधू वेशावरून खासदार पप्पू यादव वादात. पत्रकार परिषदेत गोंधळ घालणारा आला. समर्थकांकडून जबर मारहाण. तर वाराणसीमध्ये पप्पू यादवांसह राहुल गांधींवर गुन्हा दाखल. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये इशारा. तर आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज. पालघरमध्ये लोखंडी रेलिंग तुटल्यानं 2 पर्यटक दरीत कोसळले. वनविभागानं तातडीनं बचाव कार्य करत दोघांना वाचवलं.